नमस्कार, आपण बघत आहात सत्य टॉक न्यूज मराठी। नमस्कार, आपण बघत आहे सत्य टॉक न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे। चला तर बघूया आजची बातमी। उद्या आमचे लोकप्रिय आमचे मायबाप चंद्रकांत खैरे साहेब यांची प्रचारार्थ आमचे पक्षप्रमुख आमचे मायबाप उद्धव साहेब ठाकरे हे प्रचार उद्या सभा होणार आहे। तर अनुषंगानं आम्ही चंद्रकांत खैरे साहेबांचे प्रचारही करत आहे आणि उद्या सभेची सुद्धा लोकांना आमंत्रण देतो आहे की उद्या उद्धव साहेबांची सभा आहे, म्हणून खडकेश्वर सांस्कृतिक मंडळाजवळ सर्वांनी येण्याची कृपा करावी अशी विनंती पण करतो। सभेची म्हणजे आम्ही जे महिला आहेत प्रत्येक वार्डात महिलांना एक बस दिलेली आहे आणि पुरुष मंडळी आहे ते स्वतःच्या गाड्यांनी जाणार आहे। निश्चितच आपण विचारलेल्या प्रश्नावर उत्तर तुम्हाला उद्याच्या सभेमध्ये सायंकाळी उद्धव साहेबांच्या प्रत्येक कणखर म्हणजे वाघाची डरकाळ काय असती ती उद्या तुम्हाला जी बाळासाहेबांनी आधी पूर्वी संभाजीनगरमध्ये जी सभा घेतली होती त्या सभेचं स्वरूप उद्धव साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला उद्या चंद्रकांत खैरे साहेबांच्या प्रचारार्थ दिसून येईल। यामध्ये आम्ही युवासेना उपशहर प्रमुख म्हणून आमचा सहभाग हा नक्कीच राहील। यावेळी उद्याचा जो आहे उद्याचा उल्लेख खैरे साहेबांसाठीचा नाही आहे, प्रखर हिंदुत्वाचा आहे, प्रखर आपल्या शहराचा आपल्या जिल्ह्याचा आहे आणि उद्याचा आवाज जो दिसेल तो अख्ख्या जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राने तर इंडिया आघाडीचा काय आहे तो आपण विरोधकाला दाखवून देणारे ही उद्धव साहेबांची ताकद आहे। मी सर्व जनतेला आवाहन करतो की उद्धव साहेबांच्या सभेला आपण नक्की त्यांचे विचार ऐकायला हवे आणि चंद्रकांत खैरे साहेबांना एक नंबरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करावा हीच मी विनंती करतो। धन्यवाद। माझा आकाश भाऊ युवासेना उपशहर। उद्याची जी सभा आहे ठाकरे आणि मराठवाडा सांस्कृतिक मंडळ हे नातं काही नवीन नाही आहे। ठाकरे परिवार म्हटलं की तिथे गर्दी ही जमणारच आणि शिवसैनिक हे स्वखर्चाने सभेला येतात, साहेबांचे विचार ऐकायला येतात। त्यामुळे इतका जोश आहे शिवसैनिकांमध्ये की ते स्वखर्चाने आणि अजून स्वतः तर येतील पण स्वतःसोबत 2-4 जण घेऊन येतील आणि निश्चितच त्याचं फळ उद्या त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि गर्दी पण अफाट गर्दीमध्ये ही सभा होईल। संभाजीनगर शहरात होऊ घातलेली उद्याची उद्धव साहेबांची सभा ही ऐतिहासिक आतापर्यंत ज्या काही सभा झाल्या असेल त्याचा रेकॉर्ड ब्रेक तोडणारी सभा राहील। ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत भुमरेने जो त्या पद्धतीने पैशाचा माज चढवलेला आहे त्या पैशाचा माज सामान्य जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही आणि उद्या तुम्हाला सांस्कृतिक मंडळ हे फक्त निष्ठावंतांनी भरलेलं दिसेल, गद्दाराने नाही। शिवाजी महाराज की जय।